परवाच्या दुधनी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद मध्ये दुधनीचे मार्केट कमिटी चेअरमनचा पराभव झाला आणि व्हाईस चेअरमनचा जिल्हा परिषदला पराभव झाला आणि ते डायरेक्टरच्या एका मुलीचा पंचायत समितीला पराभव झाला आमच्या विरुद्ध शिवसेनेचे विरुद्ध उभारले होते. तो राग मनात बसला त्यांच्या, म्हणून त्याने एक ठराव केला किंवा हे पुतळा इथनं करायचा नाही, तिथं गणपतीचं मंदिर करायचं त्यांनी ठराव केला. तसं कायद्याने नियमाने बघितलं तर एकदा झालेला ठराव रद्द करता येत नाही. आम्हाला कोर्टात जाता आला असता, पण आम्ही थोडं सबरीने घेतलो. पण नंतर त्यांनी चबुतरा पाडायचं हे केले. आमच्या लोकांनी जाऊन अडवलं, त्यावेळेला तिथं पाडून दिले नाही. नंतर पोलीस प्रशासनाला तक्रार झाल्या, डीडीआर कडे तक्रार झाल्या, एआर कडे झाल्या, पोलीस प्रशासनाकडे एसपी कडे तक्रार झाल्या. मग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बघ इथं काही करू नका. डीडीआरने स्पष्ट निर्देश दिले किंवा 8 दिवसात आम्ही चौकशी करू. आमचं म्हणणं काय होतं की गणपती मंदिर बांधायला आमचा काही विरोध नाही, बाजूला बांधा तुम्ही. ते मेत्रे साहेबांचं जे चबुतर होतं त्या चबुतऱ्यावर बसायचे काय तिथं आवश्यकता नाही, बाजूला जागा आहे. गणपती मंदिरला कोणी विरोध करू शकणार नाही, करत पण नाही. आम्ही पण देऊ म्हणलं वर्गणी वगैरे. पण त्यांचा अट्टाहास होता की ते मेत्रे साहेबांचं जे स्मारकासाठी चबुतरा बांधलाय ते चबुतरा काढून टाकायचं आणि तिथे गणपती मंदिर बांधायचं, असं ते मुद्दाम एक देशपूर्ण भावनेने त्यांनी ते काम करायचं ठरलं होतं. मग तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की बा इथं कोणीही यायचं नाही, हे आज जोपर्यंत परमिशन तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही इथं करू देत नाही. आणि आम्हाला सांगितलं तुमच्याही लोकांना इथं बसून देणार का, आम्ही एक वीट सुद्धा चढू देणार नाही. आता डीवायएसपी सारखं माणूस पीआय सारखं माणूस सांगतो आणि त्याला देशून सांगितलं होतं बाबा परमिशन असल्याशिवाय तिथं काही करू देऊ नका म्हणून. पण आम्ही विश्वास ठेवला आणि त्या दिवशी रात्री 2:30 वाजता आणून त्यांनी तिथे टेबल ठेवून त्याच्यावर गणपती बसवले. मग दुसऱ्या दिवशी आमच्या लोकांनी आंदोलन केलं, 2-2.5 हजार लोकांनी. मग तिथं डीवायएसपी आले, पीआय आले, तहसीलदार आले, डीडीआरचे प्रतिनिधी म्हणून एआर आले. त्या दिवशी तिथं गोंधळ झाला जरा 7-8 तास तिथं. मग त्यांनी लिहून दिलं आणि डीडीआरने स्पष्ट निर्देश दिले, हे सर्व परवानगी घेतल्याशिवाय इथं काही करायचं नाही, कोणी तिथं जायचं नाही. 8 दिवसात आम्ही त्यांच्याकडनं मागवून घेऊ कुठले परमिशन आहे ते सगळं. मग आम्ही विश्वास ठेवला. आम्ही एवढं लेखी दिले म्हणलं तर आम्ही विश्वास ठेवलो. आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. लगेच 2 दिवसांनी तिथं आमदार गेले, त्यांचे बंधू गेले, अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी गेले, त्यांचे बंधू गेले आणि 200 पोलिसांचा फौजफाटा आणि 2 दंगल पथक फॅन मोठे, अडिशनल एसपी त्याचं नाव काय कबाडे, अडिशनल एसपी कबाडे, डीवायएसपी टाकणे, पीआय चिल्लावार, तहसीलदार, एआर सगळे होते तिथं. सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगत होते की बेकायदेशीर बांधकाम करू देणार नाही आणि त्यांना फुल पोलीस सुरक्षा देऊन ते बांधकाम करू दिलं आणि तिथं पूजा आरती पण केली त्यांनी गणपतीचं आमदारच्या हाते. मग आमचे एवढं कायदेशीर सगळं असताना, कायदा बघत नसताना आम्हाला तुम्ही कायदा सांगता, आम्हाला तुम्ही शब्द देता, नियम सांगता की आम्ही नियमाच्या काही करू देत नाही म्हणता, कशामुळे तुम्ही हे केलं सगळ्यात? एवढं बंदोबस्त फौजफाटा गणपतीच्या आरती करायला 200 लोक पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर गोष्ट त्यांनी केली. आम्ही पहिल्यापासून बघत होतो ठराव त्यांनी चुकीचे केले, चबुतरा चुकीने पद्धतीने बांधले. ते चेअरमनवर, सचिवावर आणि व्हाईस चेअरमनवर केस करा, गुन्हा दाखल करा म्हणत होतो. ते आम्ही करू, चौकशी करू, ते आमच्याकडे येत नाही, ते डीडीआर कडे येते, ते आमच्या प्रिमाइस मध्ये येत नाही. पोलीस असं म्हणणार, डीडीआर म्हणणार आम्ही काय आमच्या हातात काय अधिकार आहे, आम्ही रिपोर्ट मागवतो, वर पाठवतो, आम्ही हे करणार म्हणणार. म्हणजे असं टोलवा टोली करून दबावाने आम्ही विचारलो तुम्ही असं काय करता, आम्हाला दबाव आहे. कोणाचा दबाव आहे सांगा? सत्तेत पण आम्ही पण आहे, शिवसेना सत्तेत आहे, दबाव कोणाचा आहे ते का सांगाल? ते नुसतं दबाव एवढंच म्हणते आणि आम्हाला म्हणते आम्ही काय करू देत नाही, काळजी करत नाही. आणि असे एक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत सगळे. ते चुकीचं घडलेलं आहे. आमची मागणी आहे की ज्यांनी चुकीचे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली घटनेप्रमाणे ते व्हायला पाहिजे.